आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्तानं कॉटन मार्केट या परिसरामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ता एकत्रित झाले आहेत, ज्या सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भावना। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, काय तुम्ही सांगू इच्छिता? त्यांचं जे कार्य आहे समाजासाठी, महिलांसाठी कार्य आहे, त्या आद्य शिक्षिका होत्या, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम जय भीम। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्व आपल्याला हार्दिक शुभेच्छा। मी सावित्री प्रबोधिनी मंचकडनं मुख्य संयोजिका पूजा भस्मे बोलते आहे। दादाने आता विचारलं की आजच्या दिवशी तुम्ही काय मेसेज द्याल। मला हेच म्हणायचं आहे की सावित्रीबाई फुलेंनी जे आपल्यासाठी जे केलं आहे, आपल्या स्त्रियांसाठी केलेलं आहे, तर ते तुम्ही विसरायला नको। नुसतं शिक्षित होऊन मोठ्या मोठ्या पदावर जाणं तेवढंच मर्यादित नाही आहे, तर समाजासाठी त्यांनी काय केलं आहे आणि तुम्ही काय करू शकता। आज मोठमोठ्या पदावर झालेले आहे, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले आहे, पण त्यांच्यासाठी आज जयंतीला सुद्धा वेळ नाही आहे। सावित्रीबाई फुलेंना मालार्पण करायला सुद्धा वेळ नाही, अशी म्हणजे अवस्था आहे। म्हणजे खूप वाईट वाटतं। मला हे म्हणायचं आहे की सावित्रीबाई फुलेंचे जे विचार होते ते फक्त पुस्तकापुरतीच मर्यादित आहे का, ते फक्त त्या वर्गापुरतीच मर्यादित आहे का, की ते प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत। म्हणजे खूप म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे खूप विचलित झालेली आहे। मला तर वाटतं काही दिवसानंतर सावित्रीबाई फुले यांचा सब्जेक्ट पण पुस्तकातून वगळले जाईल, कारण सावित्रीबाई फुले काय कोण आहे हे तर काही लोकांना माहितीसुद्धा नाही आहे। आज त्यांची जयंती आहे हे माहितीसुद्धा नाही आहे। मला हे म्हणायचं आहे स्त्रीवर्गांमध्ये अवेअरनेस असायला पाहिजे। सावित्रीबाई फुलेंचे कार्य लोकांना पोहोचले पाहिजे, या ठिकाणी काही केलं पाहिजे। स्त्रियांसाठी काय करताय, जसं सावित्री प्रबोधिनी मंचच्या वतीने आज आमच्या प्रबोधिनी मंच, सावित्री प्रबोधिनी मंच आमच्या मंचचं नाव आहे, तर ठेवण्यामागे हेच उद्देश होतं की सावित्रीबाई फुलेंचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे, त्यांनी जे कार्य केले ते लोकांपर्यंत गेले पाहिजे। महिलांचं सक्षमीकरण आम्ही आमच्या मंचच्या वतीने करतो आहे। आज सावित्रीबाई फुले शिक्षणाची जननी, तिच्या आजच्या जयंतीला आम्ही दरवर्षी कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन बुक आणि पेन वितरण करतो। हा उपक्रम आम्ही गेल्या 10 वर्षापासून राबवत आहे आणि नेहमी राबवत राहीन। पण आणि असंच करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि वेगवेगळे उपक्रमसुद्धा आम्ही राबवतो। पण मला हे परत म्हणायचं आहे, जे काही मोठे नेते आहे किंवा जो कोणी आहे त्यांनी इथची जी अवस्था तुम्ही बघाल ती खूप दुर्मिळ आहे। आज जयंती आहे त्यांचीवाली, पण इथे पाहायला तुम्ही काळवटलेलं आहे इथच्या भिंती, तिथे व्यवस्थित पेंटिंगसुद्धा नाही आहे, तिथल्या पायऱ्यासुद्धा नाही आहे। तिथल्या पायऱ्या जेव्हा लेडीज चढते तर त्यावेळेला तिला उतरायला आणि चढताना सुद्धा भीती वाटते, अशी अवस्था इथे आहे। तर ज्या लोकांनी आपल्यासाठी एवढं केलं त्यांच्यासाठी इथे आपण सुशोभित पण नाही करू शकत का? त्यांच्यासाठी चांगल्या पायऱ्यासुद्धा करू शकत नाही का? इथे फुलं झाडंसुद्धा लावू शकत नाही का? असं का बरं? इथे नाव ऐकलं की कॉटन मार्केट म्हटलं की फुले मार्केट म्हटलं की झालं, संपून जातं। लोक जयंतीला येतात, माल्यार्पण केलं की इथे सगळं संपून जातं। तर सावित्रीबाई फुलेंचे कार्य आणि ज्योतिबाचे कार्य फक्त हार घालण्यापुरतीच मर्यादित आहे का? त्यांच्या जयंतीपुरतीच मर्यादित आहे का? कुठे चाललो आहे आपण? कुठे गेले सावित्रीबाई फुलेंचे विचार? कुठे गेले ज्योतिबांचे विचार? ते विचार फक्त जयंतीपुरतेच मर्यादित आहे का? नंतर काय इथली जी अवस्था पाहिली आहे तो वाईट वाटतं की यांनी आपल्यासाठी केलं ना, आपल्याला त्यासाठी थोडासाही वेळ नाही आहे। मोठमोठे नेते मोठे पदावर गेलेले आहे, त्यांना हे अवस्था पण असंही वाटत नाही की इथली अवस्था सुधारली पाहिजे, इथले पायऱ्या व्यवस्थित केल्या पाहिजे, इथलं परिसर सुशोभित केलं पाहिजे। हे का होत का? महिलांना जे आहे समानतेच्या याच्यामध्ये गणलं जाते, महिलांना समान अधिकार, पुरुषांबरोबर त्यांचे अधिकार सुद्धा मानले जाते। आता समाजाची स्थिती काय आहे? तुम्हाला वाटते का की महिलांना बरोबरीचं स्थान मिळत आहे पुरुषांना? नक्कीच आपण पाहिलं बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते। तुम्ही कधी चर्चमध्ये स्त्रीला पाहिलं का पाद्रीच्या रूपामध्ये? तुम्ही कधी मस्जिदमध्ये पाहिलं का मौलानाच्या जागेवर एखादी स्त्री आहे? तुम्ही कधी मंदिरात पाहिलं का की त्या पंडितच्या जागेवर एक पंडिताईन आहे? मग तिथे स्त्रियांना का नाही? आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे गेलेली आहे, ती अंतराळावर गेलेली आहे, कल्पना चावला चंद्रावर जाऊन पोहोचलेली आहे, ती मुख्यमंत्री, प्रधानमंत्री झाली, राष्ट्रपती झाली आहे। मग ती इथे धार्मिकतेमध्ये इथे का बरं अलग होऊन जाते? का बरं तिला एक पंडिताई नाही बनवत मंदिरामध्ये? का तिला चर्चमध्ये पादरी नाही बनवत? अशा ठिकाणी का? पण एक संविधान होतं की संविधानाने आम्हाला अधिकार दिला आणि आम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेलो आहे, त्यांनी जातीवाद नाही दिला। म्हणजे संविधान असं एक पॉवरफुल एक क्षेत्र आहे हे आहे आमच्याजवळ की ज्याच्यामुळे जातीयता आणि आमचे राईट्स ते आम्हाला कळलेले आहे। ताई, तुम्ही सुद्धा एका प्रतिज्ञा सांगितली, ही प्रतिज्ञा काय आहे? संविधानात ती लिहिली आहे असं तुम्ही म्हटलं, काय नेमकं आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे, कारण जातीभेद हे व्हायला नको आहे। कोणाला जर विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणी मराठा, माली, ख्रिश्चन, असं कोणी काही कोणत्या जाती वगैरे सांगतात, तर काय होते हे सर्व
वादग्रस्त स्थिती होत असते. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं आहे की जातीवाद व्हायला नको, म्हणून सर्वांनी भारतीय शब्द आपल्या नावासोबत जोडलं पाहिजे. त्याच्याने काय होईल, जात ही समोर नाही येणार असं सांगितलेलं आहे. आज या माध्यमातून हा संदेश दिला जात आहे की जात हा शब्द वगळून त्या ठिकाणी भारतीय हा शब्द वापरायला पाहिजे, असंच आपल्या संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की आज आपण जरी जयंती साजरी करत असलं तरी फुले मार्केट जी फुलेंच्या नावाने ओळखली जाते तिथे प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि त्याचं पडसाद जे आहे आपण मागच्या बाजूनी जे फुले मार्केट आहे तिथे पाहायला मिळत आहे. तेव्हा यांनी मागणी केली आहे की नुसतं विचार ठेवून आवश्यकता नुसतं विचारांचा विचार करून जमणार नाही, तर खरं त्यांच्या नावाप्रमाणे ही फुले मार्केटसुद्धा सजवली गेली पाहिजे. कॅमेरा पर्सन राजेशसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV24 नागपूर. हे আপনার হনক কামত লগাওক আজিয়ে কল করক 1-800-313-1212